नमस्कार मित्रांनो. तर सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की सगळेजण आता जेवायला बसलेले असतात. तिलोत्तमाला तर जयंती, सखादेवा या सावळीच्या घरच्यांसमोर बसायला अजिबात आवडत नसतं, पण तिचा नाईलाज असतो आणि त्यामुळे ती बसलेली असते. तेवढ्यात आता सावली सगळ्यांना शिरा वाढत असते. तिलोत्तमा तिच्या हातचा शिरा खायला नकार देते, मात्र सारंग म्हणतो, सावली इकडे आण, शिरा मला खायचा आहे. आणि तो सावलीच्या हाताने शिरा घेतो आणि शिरा टेस्ट सुद्धा करतो. हे बघून बबलू सोहमला खूप आनंद होतो आणि सखाला सुद्धा. जयंतीमध्ये म्हणते, सावळी मला ना ब्रेड बटर जाम खावंसं वाटतोय, जा माझ्यासाठी घेऊन ये. आता सावली तिच्यासाठी ते घेऊन येते आणि जयंती ब्रेडला जाम वगैरे लावत असते, पण चुकून तिच्या हाताने जो जाम असतो तो ऐश्वर्याच्या गालावरती पडतो. ऐश्वर्या खूप संतापते. बबलू आणि सोहमला तर हसू आवरतच नसतं. ऐश्वर्या तिला इडियट म्हणते आणि तिथून उठून जात असते. तेवढ्यात सारंग म्हणतो, वहिनी तिच्याकडनं चुकून झालंय, तू कशाला रागवतेस. ती मात्र काही ऐकून घेत नाही आणि निघून जाते. तिलोत्तमा सुद्धा तिथून उठून निघून जाते. राजकुमार म्हणतो, तुम्हाला कळतं का तुम्ही काय करताय, कसं वागताय ते. सारंग म्हणतो, दादा अरे त्यांच्याकडनं चुकून झालंय, तू कशाला एवढा चिडतोय, जाऊ दे ना. तो आता तिलोत्तमाच्या रूम मध्ये जातो. तिच्यासाठी जेवणाचं ताट सावली मागून घेऊन जाणार असते. सारंग आता तिलोत्तमाला समजावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, आई प्लीज आपणच त्यांना सांभाळून घ्यायला हवं ना, आणि सॉरी ग. तेवढ्यात तिलोत्तमा म्हणते, तू कशासाठी सॉरी म्हणणारीस सांग ना मला. त्या लोकांना काहीच मॅनर्स नाही. अरे मग कधीच श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये भेदभाव करत नाही, पण ती लोक, त्यांना मॅनर्स सुद्धा नाहीये साधे. कसं वागावं, कुठे बसावं, काय बोलावं हे त्यांना साध्या गोष्टी कळत नाही. आणि अशा लोकांना आपण किती वेळेला सांभाळून घेणार आहे, तू सांग ना. आणि किती वेळा तू त्यांची बाजू घेऊन माझ्याशी बोलणार आहेस. सारंग म्हणतो, आई याच्या पुढे आता काहीही होणार नाही त्यांच्याकडनं, मी तुला शब्द देतोय, तू अजिबात काळजी करू नको. तिलोत्तमा म्हणते, हे बघ सारंग, तुला जर माझ्यासाठी काय करायचं असेल ना, तर ह्या लोकांना इथून आधी घालवून लाव बरं. मला नकोय ती लोक माझ्या घरामध्ये. सारंग म्हणतो, मी बघतो आई, मी करतो काहीतरी, तू जेवून घे बरं आधी. तिलोत्तमा नाही म्हणत असते. तेवढ्यात सावली ताट घेऊन आलेली असते आणि सारंग म्हणतो की दे ताट, माझ्याकडे दे, मी करतो काय करायचे ते. आता जयंती म्हणते, ती सुद्धा सावलीसोबत आलेली असते आणि ती म्हणते, तिलोत्तमा मॅडम मला माफ करा, मला माहिती मी चूक केली आहे आणि चूक केली असताना मग माफी मागण्यात कसली आली लाज, त्यामुळे मी तुमची माफी मागते आणि तुम्ही मला माफ करा. तिलोत्तमा म्हणते, हे काय चाललं आहे सारंग आपल्या घरामध्ये. सारंग म्हणतो, हे बघा तुम्ही आता बाहेर जा, सावली यांना घेऊन जा. सावली आता जयंतीला बाहेर घेऊन जाते. सारंग आपल्या हाताने तिलोत्तमाला जेवण भरवत असतो. सारंग आता बाहेर बसलेला असतो. सावली त्याच्याकडे आलेली असते आणि तिथे उभी असते. सारंग सावलीचाच विचार करत असतो. तिच्या मागच्या आठवणींमध्ये तो हरवून गेलेला असतो. सावलीला जेव्हा आपण सरप्राईज दिलं होतं, विठुरायाला तिला भेटवलं होतं, त्याची एवढी मोठी मूर्ती तिला दाखवली होती, तेव्हा तिला किती आनंद झाला होता, हे सगळं काही त्याला आठवत असतं. तो तिचाच खूप विचार करत असतो आणि त्याला हेही आठवत असतं की तिलोत्तमा त्याला म्हणाली की तू एकदा सावलीला ऍक्सेप्ट तर करणार नाही ना, मला असं येऊन सांगणार तर नाही ना की मी बायको म्हणून तिचा स्वीकार केला. हे सगळं त्याच्या डोक्यात चालू असतं. तेवढ्यात तिथे सावली येते आणि तो सावलीला बघतो आणि म्हणतो, बस ना. सावली म्हणते, नको. सारंग म्हणतो, अगं बस ग. आणि सावली खाली बसते. सावली म्हणते, सारंग सर मला तुमचे आभार म्हणायचे आहे, तुम्ही जयंती वहिनींना खूप छान पद्धतीने सांभाळून घेतलं. सारंग म्हणतो, सावली तुला फक्त थँक्यू सॉरी एवढंच म्हणायचं असतं का ग. जेव्हा बघावं तेव्हा तेवढंच म्हणत असते. मला तर असं वाटतं ना, तू तुझ्या कपाळावरती एका बाजूला थँक्यू आणि एका बाजूला सॉरी असंच लिहून घे. तुला जेव्हा थँक्यू म्हणायचं असेल तेव्हा सॉरीवर हात ठेवायचा आणि सॉरी म्हणायचं असेल तेव्हा थँक्यू वरती. आणि दोघं जण हसायला लागतात. सारंग आता असं बोलल्यानंतर सावली परत सॉरी म्हणते. सारंग म्हणतो, काय सावली, आणि दोघं परत हसायला लागतात. इकडे तिलोत्तमा डिस्टर्ब असते. ती उभी असते आणि तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणते, मॉम तुम्ही गोळ्या घेतल्या का. तिलोत्तमा म्हणते, ऐश्वर्या एवढंच विचारायला आलीस का तुम्हाला. मला नाही वाटत तू तेवढंच विचारायला आली. ऐश्वर्या म्हणते, मॉम तुम्ही बघितलं ना काय झालं ते जेवताना. मी खूप डिस्टर्ब आहे. ही लोक जेव्हापासून आपल्या घरात येतात तेव्हापासून. आता तिलोत्तमा म्हणते, मला समजतंय, मी ओळखते अगं तुला हेच म्हणायचं नाही, तुला वेगळं काहीतरी म्हणायचंय, बोल तुला काय म्हणायचंय. ऐश्वर्या म्हणते, मला एक भीती वाटते मग, मला असं वाटतंय की सारंग हळूहळू त्या सावलीची बाजू घेता तिच्या प्रेमात तर पडणार नाही ना, आणि तिला आपल्या रूम मध्ये पण जागा देणार तर नाही ना. तिलोत्तमा म्हणते, हे बघ हे कधीच शक्य होणार नाही आणि मी हे होऊ देणार नाही. आणि तुला माहिती माझा शब्द मी किती पाळते. फक्त ह्या जन्मासाठी नाही, पुढच्या अनेक जन्मांसाठी ना, ती सावली माझ्या सारंगच्या आयुष्यात आणि ह्या घरची सून होण्याच्या लायकीची नाहीये आणि याची तरतूद मी आधीच करून ठेवलेली आहे. तू नको टेन्शन घेऊ. ऐश्वर्या म्हणते, पण मॉम मला असं वाटतं ना, सारंग तिची खूप बाजू घ्यायला लागलेला आहे आणि पुढे जाऊन तो तिच्या प्रेमाच्या जाळात अडकेल आणि तुमच्याच विरोधात जाऊन जर उभा राहिला तर काय होईल, म्हणून मला टेन्शन येते. तिलोत्तमा म्हणते, तू काळजी करू नको. ऐश्वर्या तिथून निघून जाते. आता रात्रीची वेळ झालेली असते. जयंती आपल्या रूम मध्ये आलेली असते आणि तिला तो इतका मोठा बेड, छान बेड मऊ बेड बघून खूप हसायला येत असतं, खूप मज्जा येत असते. ती इकडून तिकडे उड्या मारत असते. तेवढ्याच सखा तिथे येतो.
जयंती म्हणते, अहो बघा ना किती छान बेड आहे, एकदम मऊ आहे, याच्यावरती झोपायला खूप मजा येईल. तेव्हा आता सखा म्हणतो, हे बघ मला ना एवढ्या मऊ बेडची सवय नाहीये, माझी पाठ अकडेल त्याच्यावरती मी खाली झोपतो. जयंती म्हणते, तुम्ही आमच्या घरी आला होता ना कोट्टलवारांच्या घरी, याच्यापेक्षा चांगला बेड दिला होता बरं का तुम्हाला. सखा आता तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि खाली जाऊन झोपतो. जयंती इकडे झोपी गेलेली असते. सखा विचार करत असतो की विठुराया, माझ्या सावलीची अवस्था मला कळते, या घरात तिचा सून म्हणून कोणी स्वीकार केलेला नाहीये आणि सारंग सर आणि तिच्यामध्ये नवरा बायकोचं नातं सुद्धा नाहीये हे कळतंय मला, तरी सुद्धा आम्ही इथे येऊन राहतोय परक्यासारखं. पण माझी खात्री आहे की तिला इथे नक्की मान मिळणार आणि एका सुनेचं महत्व सुद्धा या लोकांना ती दाखवून देईल आणि सारंग सरांच्या आयुष्यात सुद्धा तिचं बायकोचं स्थान असेल. पण तोपर्यंत मी इथे बेडवर झोपू शकत नाही, कारण माझ्या बहिणीचं घर हे आहे असं मला वाटतच नाही. आणि विठुराया, मी सगळं तुझ्यावर सोपवत आहे, तुला परत एकदा सिद्ध करायचं आहे की ती तुझीच सावली आहे ते. असं बोलून देवाकडे प्रार्थना करून तो झोपी जातो. जयंतीला जाग आलेली असते आणि ती म्हणत असते की नाही नाही, मी इथे झोपायला आली नाहीये, सावलीचं खरं काय चालू आहे ते मला शोधून काढलंच पाहिजे, तिचं सत्य काय आहे. या घरात तिला कोणीही सून म्हणून स्वीकारलेलं नाहीये आणि सारंग सरांच्या आयुष्यात सुद्धा तिला काही जागा नाहीये हे कळतंय ना मला. पण मला तरी सुद्धा बघायचं आहे की सावली कुठे झोपते ते, आणि मी इथे माझं काम करण्यासाठी आली, त्यामुळे मला झोपून चालणार नाही. ती आता झोप मोडते आणि खाली येत असते सावली कुठे झोपली आहे ते बघण्यासाठी. जयंती आता खाली येत असते आणि तिला खूप झोप येत असल्यामुळे चुकून तिच्या हाताने फ्लॉवर पॉट खाली पडतो आणि त्याचा आवाज होतो. सावली किचनमध्ये आपलं अंथरूण वगैरे टाकत असते आणि अमृता तिला बोलून गेलेली असते की तू इथे काय करतेस ते, आणि जयंतीने तुला पाहिलं तर तेवढ्या सावलीमध्ये काही होणार नाही, मी वहिनींना चांगलं ओळखते, आतापर्यंत त्या झोपी गेलेल्या असतील. असं बोलून अमृता म्हणते ठीक आहे आणि ती वरती निघून गेलेली असते. मात्र आता इकडे जयंती आलेली असते आणि सावली तिला पाहते आणि पटकन आपलं अंथरूण वगैरे उचलते आणि तिचं अंथरूण वगैरे लपून ठेवते. तेवढ्यात जयंती आता फ्लॉवर पॉट वगैरे उचलते आणि किचनमध्ये जाते आणि म्हणते, सावळे इथे काय करतेस तू, अजून वरती गेली नाही झोपायला. तेवढ्या सावली म्हणते, नाही किचनची आवरावर करत होते मी, झालंच आता मी जाणारच आहे. तेवढ्या सावली म्हणते, अगं सावळे चेहरा बघ ना तुझा कसा झालाय ते, आणि मला सगळं कळतं सावली, तुला खोटं सुद्धा बोलता येत नाही, मला माहिती ना तुझ्यात आणि सारंग सरामध्ये काही नातं नाहीये आणि मी ओळखते का तुझ्या चेहऱ्यावर किती 12 वाजले ते, त्याच्यामुळे माझ्यापासून ना खोटं बोलूच नको. मी आल्या इथे जो सीन घडला ना त्याच्यावरून मला सगळं काही कळालेलं आहे आणि आतापर्यंत मी खूप पिक्चर पाहिलेत बरं का, एक सीन जरी पाहिला ना तरी संपूर्ण स्टोरी कळते मला, त्याच्यामुळे तू मला सांगूच नको. आणि तुला झोपायचंय ना, चल मग मी तुला वरती नेऊन सोडवते सारंग सरांच्या रूम पर्यंत. असंही ही भाऊस ना मी भागवलेली नाहीये, तुझ्या लग्नात मला काही तुझ्या नवऱ्याच्या रूम पर्यंत तुला नेता आलं नाही, त्याच्यामुळे आता चल मी तुला सोडवते. सावली म्हणते, असं काय करताय. तेवढ्यात जयंती म्हणते, नाही येणारच ना तू, मला माहिती आहे तू येणारच नाही, कारण तुमच्यात तसं नातं नाहीच आहे, सारंग सरांनी तुला बायको म्हणून स्वीकारलेलंच नाहीये, माहिती आहे की मला. सावली म्हणते, हे बघा तसं काहीच नाहीये, तुम्ही समजताय ते अजिबात तसं काही नाहीये, चुकीचं आहे सगळं. जयंती म्हणते, हो का, चल मग मी तुला सोडवते सारंग सरांच्या रूम पर्यंत, असंही खूप वेळ झाली ना, तुला झोप येत असेल, चल बरं. आणि सावलीचा हात धरून ती आता सारंगच्या रूम बाहेर उभी असते आणि जोर जोरात सारंगच्या रूमचा दरवाजा वाजवत असते. आता सारंग दरवाजा उघडतो आणि त्याला समोर सावली दिसते आणि तो अचानक सावली इथे का आली म्हणून विचार करत असतो. सावली त्याला खुणावते की बाजूला जयंती आहे ते, त्याला माहिती की काहीतरी नक्की घडलेलं असणार आहे आणि जयंतीला डाऊट आलेला असणार आहे. त्यामुळे सारंग आता सावलीचा हात पकडतो आणि तिला एकदम आतमध्ये ओढून घेतो आणि दरवाजा पटकन बंद करतो, जेणेकरून जयंती काहीच बोलायला नको. जयंती तरीही तिथून जात नसते, दरवाजाला कान लावून ती उभी असते. आता सारंग सावलीला आतमध्ये ओढतो. तेवढ्याच सावली म्हणते, सारंग सर काय करताय हे, आणि सारंग सावलीच्या तोंडावरती आपला हात ठेवतो आणि म्हणत असतो, सावली किती उशीर केलास तू, मी केव्हाची वाट बघत होतो तुझी, आणि चल आता आतमध्ये. हे ऐकून जयंती पुढे येते आणि ती पुढे आल्यानंतर ऐश्वर्या तिला धडकते. ऐश्वर्या म्हणते, तू काय मूर्ख आहेस का, इथे काय करते एवढ्या रात्री. तेवढ्या जयंती म्हणते, अहो माझ्या ननंदबाईंना मी त्यांच्या रूमपर्यंत सोडायला आले होते, गुड नाईट म्हणायला आले होते मी. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते, तुझी ननंद म्हणजे सावली इथे काय करते ती. आता जयंती म्हणते, अहो माझी ननंद तिच्या नवऱ्याच्या रूममध्ये नाही असणार तर कुठे असणार, नवरा बायको एकाच रूममध्ये असणार ना. ऐश्वर्या म्हणते, म्हणजे ती मुलगी इथे आहे सारंगच्या रूममध्ये. जयंती म्हणते, हो. ऐश्वर्या म्हणते, कसं पॉसिबल आहे. जयंती म्हणते, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, मी सोडून गेले तिला, असं काय करताय तुम्ही. जयंती तिथून निघून जाते आणि ऐश्वर्या सुद्धा आता तिलोत्तमाला ही गोष्ट सांगण्यासाठी निघून गेलेली असते. इकडे सारंग आणि सावली हे दोघं जण एकमेकांकडे बघून हसायला लागतात. सारंगला आठवत असतं की जेव्हा मी तिच्याकडे म्हणजे सावलीच्या घरी गेलो होतो तेव्हा सावलीच असं काहीतरी बडबडत होती. सावलीला सुद्धा आठवतं की जेव्हा आपल्या घरी सारंग सर आले होते तेव्हा जयंती अशीच दरवाजाला कान लावून उभी होती आणि तेव्हा सावली बोललेली असते की तुमचं डोकं दाबून देऊ का, प्रवासात तुम्हाला थकल्यासारखं झालं असेल ना, आणि नवरा बायको असल्याचं ते नाटक करत असतात. आणि इथे सुद्धा आता तसंच घडलेलं असतं. दोघं जण एकमेकांकडे बघून खूप हसायला लागतात, त्यांना हे सगळं खूप गमतीचं वाटत असतं. जयंतीच्या निमित्ताने का असेना पण त्यांच्या आयुष्यात आनंद आलेला असतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.